आज आपल्याला जास्त वेळ न घालता एकदम झटपट पद्धतीने एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच ढोकळा घरी तयार करायचा आहे। जराही खाताना घशामध्ये अटकणार नाही, अजिबात कोरडा होणार नाही, कुठलेही साहित्य न फेटता आपल्याला हा ढोकळा तयार करायचा आहे। ढोकळा तुम्ही बघू शकता एकदम छान जाळीदार झालेला आहे। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा ढोकळा एकदम छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होईल। तर चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। 2 चमचे आपण यामध्ये साखर घातलेली आहे। 1 चमचा आपण यामध्ये लिंबू सत्व घातलेला आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। वासाचं तेल न घालता साधं तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाव चमचा आपण यामध्ये खायचा रंग घातलेला आहे। खायच्या रंगाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी हळदीचा वापर करू शकता। हळद जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्हाला याच ठिकाणी घालायचे। 2 चमचे आपण यामध्ये दही घातलेले आहे। पाऊण कप मी या ठिकाणी पाणी घेतलेले आहे। पाऊण कप मधील थोडंसं पाणी आपण काढलेलं आहे, म्हणजे अर्धा कप मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे यामध्ये। आता मिक्सरला आपल्याला हे मिश्रण छान असं फिरून घ्यायचं आहे। मिश्रण आपण मिक्सरला 2 ते 3 मिनिट छान असं फिरून घेतलेलं आहे। एकदम छान हलकं झालेलं आहे। एवढं पातळ आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता उरलेलं जे पाणी ते मी यामध्ये टाकलेलं नाहीये। उरलेलं पाणी आपण यामध्ये न घालता हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला खायचा सोडा घालण्याच्या अगोदर आपल्याला गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। गॅसवरती एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मिश्रण आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी केक टेन घेतलेला आहे। केक टेनला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजेच आपला ढोकळा व्यवस्थित असा डीमोल्ड होईल। आता या मिश्रणामध्ये आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे। खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी इनोचा देखील वापर करू शकता। यावरती मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हे मिक्सरला आपल्याला जरा वेळ फिरून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला फिरवायचं नाही। खायचा सोडा आपल्या मिश्रणामध्ये छान असा मिक्स होईपर्यंत आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण परत एकदा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला हे तयार झालेलं मिश्रण डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला हे भांडं कढईमध्ये ठेवायचं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। आता यावरती आपल्याला हा ढोकळा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट याला छान असं शिजून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे। तर 15 ते 20 मिनिट आपण ढोकळा छान असा शिजून घेतलेला आहे। मध्ये मी एकदा झाकण उघडून बघितलं होतं, ढोकळा शिजला नव्हता। 20 मिनिट झालेले आहेत। ढोकळा आपला छान असा शिजलेला आहे। सुरी मी यामध्ये रोवून बघितलेली, अजिबात सुरीला मिश्रण लागत नाहीये। मस्त असा आपला हा ढोकळा शिजलेला आहे। आता ढोकळा काढून आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। पूर्ण ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करायचा आहे। आता आपला ढोकळा थंड होत आहे, तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी ढोकळा सोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे। चटणी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रकचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले भाजून घेतलेले, 1 चमचा आपण या ठिकाणी डाळवं घेतलेला आहे। शेंगदाणे आणि डाळवं देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाव चमचा आपण यामध्ये जिरे घातलेले आहेत, चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। अर्धी ते 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि चटणी आपल्याला मिक्सरला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। चटणी मी एकदम छान बारीक वाटून घेतलेली आहे। बाहेरची जेव्हा आपण चटणी खातो त्यामध्ये हिरवे हिरवे कोथिंबीरचे थोडेसे कण दिसतात आपल्याला, तर ती कोथिंबीर यामध्ये छान दिसण्यासाठी चटणी पूर्णपणे बारीक केल्यानंतर आपल्याला परत यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला प्लस मोडवरती याला फिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही चटणी तयार करून घेतल्यामुळे आपण बाहेरून जशी चटणी आणतो तशीच ही चटणी तयार होते। एकदम छान कोथिंबीरचे छोटे छोटे कण दिसत आहेत। मस्त अशी आपली ही ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा मी चटणीवरती तडका घालून घेतलेला आहे। ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे। आता आपला जो ढोकळा आहे तो देखील थंड झालेला आहे। आता एका ताट्यामध्ये आपल्याला हा ढोकळा डिमोल्ड करून घ्यायचा आहे। याच्या कड्या तुम्ही बघू शकता, कड्या छान लूज झालेल्या आहेत, तरी देखील मी चाकून याला एकदा परत लूज करून घेत आहे। आता हा ढोकळा आपल्याला ताट्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। ढोकळा तुम्ही बघू शकता किती जाळीदार झालेला आहे। साईडचा थोडासा ढोकळा आपण काढून बघूया। मस्त याला जाळी पडलेली, एकदम छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। आता ढोकळ्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। आता यावरती आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे। तडका पॅन मध्ये आपण जिरे मोहरीचा तडका तयार करून घेतलेला आहे। अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलेले आहे। हे मिश्रण आपण छान असं गरम करून घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता तयार झालेला हा गोड पाण्याचा तडका आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे। या पाण्यामुळे ढोकळ्याला छान ओलसरपणा येतो, ढोकळा खाताना घशामध्ये अटकत नाही आणि आंबट गोड छान चव देखील येते। आता हे ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। ढोकळा देखील एकदम छान जाळीदार तयार झालेला आहे। प्रेस केला तरी देखील त्याच्या जागेवर येत आहे, अजिबात तुटत नाहीये। ढोकळा मी तोडून दाखवते, बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे। छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने हा ढोकळा तयार करून बघा। ढोकळा कसा झाला ते देखील मला कमेंट करून कळवा। आजचा हा ढोकळा मला जमला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्या फॉलो करायला विसरू नका. भेटू तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.